हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आदिवासी विकास विभाग याकरिता सर्व प्रश्नपत्रिका 2 बघायच्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघणार आहोत 100 गुणांसाठी। तर प्रश्न विचारल्यानंतर आपण स्वतःही त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि एकूण आपले किती प्रश्न बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय 2 करा आणि आपला आलेला स्कोर खाली कमेंट करू शकता। व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र आहे। यानंतर पुढील प्रश्न, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? तर याचे योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे यांचं जे स्वप्न होतं SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचं ते पूर्ण झालेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण? तर याचं का केली सुरुवात? तर ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते। पुढील प्रश्न, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? तर लक्षात घ्या, महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरीचे लेखक आहेत। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचं निधन झालं? तर कोणत्या वर्षी? तर 1890 मध्ये महात्मा फुले यांचं निधन झालं आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत? तर त्या कोण आहेत? तर सावित्रीबाई फुले या भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत। यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते। यानंतर पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? तर ही जी घोषणा आहे ती 25 जुलै 1917 रोजी केली आहे। यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? तर महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र हे 1881 मध्ये सुरू झालं आहे। यानंतर पुढील प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? तर लक्षात घ्या, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केली आहे। यानंतर पुढील प्रश्न, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? तर हे राजर्षी शाहू महाराज यांनी घालून दिले आहे। यानंतर पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? तर शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण हे आर्य समाजाकडे केले आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण जर आदिवासी विकास विभागाची तयारी करत असाल ना तर लक्षात घ्या, आपला स्टडी प्लॅन तयार करा, चांगल्या पद्धतीने तयार करा। आणि जर तुम्हाला 18,000 प्रश्नांचा जर क्वेश्चन सेट जर पाहिजे असेल, 18,000 प्लस प्रश्न फक्त 249 रुपीजमध्ये PDF फाईल भेटणार आहेत। ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप आपण करू शकता। पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी राज्यात आणला? तर 1917 मध्ये। यानंतर पुढील प्रश्न, मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? तर ती केली आहे राजर्षी शाहू महाराज यांनी। पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 1856 रोजी झाला आहे। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जनशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? तर हे जे वर्ष आहे ते सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले जाते। पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचं कार्य कोठे विस्तारले आहे? तर धोंडो केशव कर्वे यांचं जे कार्य आहे ते हिंगणे या ठिकाणी विस्तारलं आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे महात्मा फुले यांनी। पुढील प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते? तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकर हे न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस जबाबदार होते। पुढील प्रश्न,
छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर ते आहे मिस क्लार्क वसतिगृह. पुढील प्रश्न, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर लक्षात घ्या, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म हा इसवी सन 1856 मध्ये झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कधी खुला केला? तर तो खुला केला आहे 1901 मध्ये. पुढील प्रश्न, बावनकशी सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बावनकशी सुबोध रत्नाकर हा जो ग्रंथ आहे तो सावित्रीबाई यांनी लिहिला आहे. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता? तर तो होता जॉन स्टुअर्ट मिल यांचा. यानंतर पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय आहे? तर तो आहे पीडित शोषित समाजाची जागृती करणे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण? त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? तर ते उघडले आहे अस्पृश्यांसाठी. पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? तर ती केली आहे छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी. अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला आदिवासी विकास विभाग याकरिता प्रश्नसंच पाहिजे असेल तर आपल्याकडे 18,500 प्लस प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईस फक्त 249 रुपये ठेवण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला 10 सराव प्रश्नपत्रिका भेटतील, ज्यामध्ये प्रत्येकी 100 प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर सामान्यांचे 4,700 प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे सर्व तुम्हाला भेटत आहेत. ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तसेच लक्षात घ्या, आपल्याला सेम मटेरियल ॲप थ्रू देखील परचेस करू शकता. ॲप्लिकेशन थ्रू परचेस केलं तर फायदा हा आहे की सेम मटेरियलमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी देता येणार आहेत. जर ॲप्लिकेशन थ्रू परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर व डॅडॅश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. तर ते कोण आहेत? तर लोकमान्य टिळक यांमध्ये वैचारिक मतभेद होते. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? तर ते होते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून. पुढील प्रश्न, डॅडॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880 मध्ये स्थापन केली. तर ते आहेत महात्मा फुले यांच्या प्रेरणेने. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? कारण त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते. पुढील प्रश्न, कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते? तर ते 1876 ते 1882 या कालावधीत पुणे नगरपालिकेचे सभासद होते. पुढील प्रश्न, विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? तर तो आणला आहे महात्मा फुले यांनी. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे? तर ते आहेत गुलामगिरीचे अस्त्र. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या? तर त्या आहेत 50% जागा. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर ते आहे शूद्रांचे जीवन. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? तर ते आहे राधानगरी धरण. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला?
तर तो आहे समता हे जे मूल्य आहे त्यासाठी गोपाळ गणेश आगरकरांनी संघर्ष केलेला आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो नक्की करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करायचं आहे. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु ही आम्हाला मोटिवेट करते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर एक लाईक आणि थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? तर तो झाला आहे 14 एप्रिल 1891 रोजी. पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर तो लिहिला आहे बुद्ध अँड हिज धम्म. पुढील प्रश्न बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? तर ते सुरू केलं आहे महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ते आहेत राजर्षी शाहू महाराज हे ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता? तर ते आहेत महात्मा फुले. पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे कोणते? ऑप्शन आहेत प्राथमिक शिक्षण, बालविवाह बंदी, वेठबिगारी पद्धत बंदी, मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण. तर लक्षात घ्या हे जे चारही कायदे आहेत ते राजर्षी शाहू महाराजांनी केलेले आहेत. पुढील प्रश्न महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? तर ते विद्यार्थी मित्रांनो माळी होते. पुढील प्रश्न डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण 50 प्रश्न बघितले आहेत 100 गुणांसाठी. आपले किती प्रश्न बरोबर आले ते खाली आपण कमेंट करू शकता. तसेच ज्यांना 18,000 प्रश्न पाहिजे असेल 249 त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे. तसेच आपल्याला ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असेल ती देखील घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि लक्षात घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटतील. थँक्यू.